आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी गडिमी मॅडम आळस न करतात, ते पण व्यायाम करतात. आपण त्यांना विचारूया त्यांच्या जीवनामध्ये व्यायाम केल्यामुळे काय बदल झाला. नमस्कार. योगा हा आपल्या सर्वांसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. आपल्याला व्यायाम हा केलाच पाहिजे, कारण का तर आपल्यामध्ये जी एनर्जी असते किंवा जी उत्सुकता असते आणि एखादं काम करण्यासाठी जो स्टॅमिना लागतो तो आपल्याला योगामुळे आणि एक्सरसाइजमुळे नक्कीच भेटतो. जसं की मी टीचिंग फील्डमध्ये आहे, एज्युकेशन फील्डमध्ये आहे. दिवसभरामध्ये आम्हाला जवळपास 200 ते 300 मुलांना हँडल करावं लागतं, 2 वर्षापासून ते अगदी 10-15 वर्षापर्यंतच्या मुलांना. आणि ते करत असताना आपल्यामध्ये पेशन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर हा पेशन्स आमच्यामध्ये फक्त आणि फक्त योगामुळे येतो. त्यामुळे सर्वांनी आपलं प्रोफेशन कोणतंही असू द्या, प्रत्येक प्रोफेशनसाठी योगा किंवा एक्सरसाइज ही तेवढीच जास्त महत्त्वाची आहे. आणि मॅडमने सांगितल्याप्रमाणे जर आपण योगा आणि एक्सरसाइज नेहमीच करत राहिलो तरच आपल्या आयुष्याला खऱ्या अर्थाने आपण एक हेल्दी आणि सुदृढ बनवू शकतो. आणि जे आपण करतो तेच आपले मुलं अनुकरण करत असतात. त्यामुळे जर एक शिक्षका म्हणून जर मी करत नसेल तर माझी मुलं नक्कीच करणार नाहीयेत आणि आमची भावी पिढी सुद्धा करणार नाहीये. त्यामुळे आपण रोल मॉडेल होण्यासाठी स्वतः आपण अगोदर त्या गोष्टी अनुकरण करणं जास्त महत्त्वाचं असतं. डॉक्टर मॅडम, बरेच महिला आळस करतात व्यायाम करण्यासाठी, अशांना आपला सल्ला काय? ज्या महिला आळस करतात त्यांना मी एकच म्हणेल, जर ती महिला करत नसेल तर त्यांची पुढची पिढी सुद्धा करणार नाहीये. कारण घरातली आई जे काही करते किंवा आई जसं वागते, जसं बोलते, तेच अनुकरण त्यांची मुलं करत असतात आणि तोच एक ठसा त्या घरचा असतो. त्यामुळे प्रत्येक लेडीजने अगोदर पुढे येऊन स्वतःसाठी वेळ काढणं आणि स्वतः एखादी गोष्ट करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. तुम्ही नंतर असं म्हणता की माझा मुलगा आजारी आहे किंवा माझं मूल हे करत नाहीये, माझ्या मुलाचं पेशन्स नाहीये, स्टॅमिना नाहीये, तर अगोदर तुमच्यामध्ये किती त्या गोष्टी आहेत ते तुम्ही बघा आणि तुम्ही त्यासाठी किती वेळ देता ते बघा. आज जर आई आपल्या मुलासमोर जर योगा करत असेल, की मुलाला माहिती असेल 10-15 मिनिट 40 मिनिट माझी मम्मा करते, तर त्या मुलालाही त्या योगाचं महत्त्व लहान वयातच कळतं आणि तिथून ती मुलंही त्याच दिशेने चालण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टर मॅडम, खरंच खूप खूप धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलात. जय हिंद, जय भारत. थँक्यू.